नमस्कार। श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ या विद्यापीठाला 110 वर्षाची परंपरा, दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे आणि स्त्री शिक्षणाचं अतिशय अद्भुत अशा प्रकारचं कार्य या विद्यापीठाने केलेलं आहे। या विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच मराठी हा विषय या विद्यापीठामध्ये अंतर्भूत झालेला आहे आणि पदव्युत्तर मराठी विभाग हा या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा एक अत्यंत महत्वाचा असा विभाग आहे। या विभागामध्ये आजवर अनेक विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभ्या राहिलेल्या आहेत आणि या विभागानं कला, साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये एक अमूलाग्र अशा प्रकारच्या बदलाची भूमिका आजवर घेतलेली आहे। एक फार मोठी, दीर्घ आणि फार उच्च अशा दर्जाची परंपरा या विभागाला लाभलेली आहे। अत्यंत मोठे नावाजलेले साहित्याच्या क्षेत्रातले, समीक्षेच्या क्षेत्रातले अत्यंत मोठी अशी प्राध्यापकांची परंपरा या विभागाला लाभलेली आहे। डॉक्टर स.गम. मालशे हे या ठिकाणी पदव्युत्तर मराठी विभागाचे पहिले विभाग प्रमुख होते आणि त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये पाश्चात्य भाषा विज्ञानामधील अत्यंत महत्वाच्या गोष्टी या मराठीमधून अभ्यासक्रमामध्ये सुरू केल्या आणि त्या पहिल्या प्रथम SNDT महिला विद्यापीठामध्ये सुरू झालेल्या आहे। भाषा विज्ञान हा अभ्यासक्रमच मुळात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये SNDTने सुरू केला, म्हणजे स.गम. मालशे यांनी या ठिकाणी सुरू केला आणि नंतर मग संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशातल्या इतर विद्यापीठांमध्ये भाषा विज्ञानाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। इतकी पायाभूत अशा प्रकारची भूमिका या विद्यापीठाने घेतलेली आहे आणि या विद्यापीठाने आजवर अनेक वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम या संबंध मराठी जगताला दिलेले आहेत आणि मराठी भाषा, साहित्य, कला, संस्कृती यांचं जतन करण्याचं कार्य, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून SNDT महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाने अग्रक्रमाने घेतलेले आहे। हे मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं। धन्यवाद। SNDT महिला विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागात आपले स्वागत आहे।